देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। नीट पेपर लीक प्रकरणावरून राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक पाहायला मिळत आहेत। पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिपके देशभरात आंदोलन करतायत। पण जयपूरमध्ये आंदोलन करत असताना अचानक त्यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला। हा हल्ला झाल्यानंतर संतप्त आंदोलकांनी त्या हल्ला करणाऱ्या तरुणाला पकडून चांगला चोप दिला। त्यानंतर पोलिसांनी तातडीनं 2 तरुणांना ताब्यात घेतले। मात्र हा हल्ला करणारा तरुण कोण होता? अभिजित दिपकेंवर हल्ला करून विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिपकेंनी केलेल्या खळबळजनक आरोपानुसार तो तरुण खरंच आरएसएसशी संबंधित होता का? खरंच या हल्ल्यामागे आरएसएसचा हात आहे का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत एलएस मराठी। देशभरातील सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्यानंतर दिपके देशभरात आंदोलन करतायत। त्यांच्या आंदोलनाची पद्धत जितकी अनोखी आणि आक्रमक असते तितकीच ती सत्ताधाऱ्यांची कोंडी करणारी ठरते। नुकतेच राजस्थानची राजधानी जयपूर येथे त्यांचं शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असताना 2 अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला। या अनपेक्षित घटनेमुळे आंदोलनाच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आणि आंदोलकांनी त्यांना चांगला चोप दिला। जयपूर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत त्या 2 तरुणांना ताब्यात घेतले। मात्र या घटनेमुळे देशभरातील विरोधी आंदोलकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या गंभीर हल्ल्यानंतर अभिजित दिपके यांनी नागपुरात पोहोचून प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केलेत। हल्ला करणारे तरुण नेमके कोण होते आणि या हल्ल्यामागे कोणाचा हात होता असं विचारलं असता दिपकेंनी थेट आरएसएसवर बोट ठेवलंय। त्यांनी दावा केलाय की आंदोलनाच्या ठिकाणी आरएसएसचे काही लोक मुद्दाम उपस्थित होते। जेव्हा जेव्हा देशात कोणी सरकार किंवा त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात उभा राहतो, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवतो, तेव्हा मूळ मुद्द्यावरून जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा पद्धतीचे भ्याड हल्ले घडून आणले जातात असा आरोप त्यांनी केलाय। आता सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न उपस्थित होतो की खरंच या हल्ल्यामागे आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे का? या प्रश्नाचा सविस्तर आणि सखोल अभ्यास केला तर या वादाला 2 बाजू असल्याचं स्पष्ट होतंय। हल्लेखोरांचे थेट संबंध उजव्या विचारसरणीच्या संघटनांशी आणि आरएसएसशी आहेत असा आरोप दिपके आणि त्यांच्या समर्थकांनी केलाय। सोशल मीडियावर हल्लेखोर तरुणांचे देशातील बड्या नेत्यांसोबतचे आणि पंतप्रधानांसोबतचे जुने फोटो असल्याचा दावा त्यांनी केलाय। जर त्यांचे संबंध सत्ताधाऱ्यांशी नसतील तर थेट पंतप्रधानांसोबत फोटो कसे असू शकतात आणि म्हणूनच त्यांनी काल माझ्यावर हल्ला केला का असा प्रतिप्रश्न करत दिपकेंनी या हल्ल्यामागे वैयक्तिक वाद नसून संघटित राजकीय विचारसरणीचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय। विरोधी पक्षाच्या मते भाजप शासित राज्य असलेल्या राजस्थानमध्ये अशा प्रकारची घटना घडणे हे दर्शवतं की प्रशासनाचा धाक उरलेला नाही आणि विरोध करणाऱ्यांना हिंसेच्या जोरावर गप्प करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे या वादाची दुसरी बाजू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वानं हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। त्यांच्या मते अशा प्रकारच्या कोणत्याही हिंसेशी किंवा वैयक्तिक हल्ल्याशी आरएसएसचा दुरान्वयही संबंध नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना असून ती लोकशाही मार्गाचा सन्मान करते असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। सत्ताधारी गोटातून असाही दावा केला जात आहे की नीट परीक्षेच्या मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपल्या कॉक्रोच जनता पार्टीला आवाजवी प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी हा संपूर्ण वाद तयार केला जातोय का याचीही तपासणी झाली पाहिजे। आंदोलनाला अधिक उग्र रूप देऊन राष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवण्याचा हा राजकीय स्टंट असू शकतो असाही आरोप भाजप समर्थकांकडून केला जातोय। या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आणि आरएसएसच्या कनेक्शनच्या आरोपामुळे आता जयपूर पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झालाय। पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्या 2 तरुणांची पार्श्वभूमी काय आहे? ते कोणत्या राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे अधिकृत सदस्य आहेत का? ते केवळ वैयक्तिक पातळीवर चिथावणीमुळे तिथे आले होते का? याचा तपास आता पोलीस करतायत। तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार दिपकेंनी व्यक्त केलाय। आमच्यावर किती हल्ले झाले तरी आम्ही आमच्या मूळ मुद्द्यावरून भटकणार नाही। आम्ही महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत। हा आमचा सत्याग्रह आहे आणि तो शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरूच राहील। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही असं दिपकेंनी ठणकावून सांगितलंय।
राजकीय विश्लेषकांच्या मते विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा देशभरात आधीच अत्यंत संवेदनशील बनलेला असताना दिपकेंवर झालेल्या या हल्ल्यामुळे आणि RSSच्या नावामुळे हा वाद आता केवळ जयपूर पुरता मर्यादित राहिलेला नाहीये। आता जयपूर पोलिसांच्या अधिकृत चौकशीतून ते तरुण कोण होते, RSSशी असलेले कथित कनेक्शन सिद्ध होतंय का, की हा आरोप केवळ राजकीय ठरतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी या हल्ल्यामुळे आणि आरोपांमुळे देशातील राजकीय वातावरणात कमालीचं वातावरण तापलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।